शिखर धवन, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल जरी ग्राउंडवर तबाही असले तरी त्यांच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकले. पण ह्यानंतर आपल्याला एक गोष्ट तर पाहायला मिळते, ती म्हणजे टीममध्ये खतरनाक कमबॅक. पण माझा म्हणण्याचा उद्दिष्ट असा की गब्बर हार्दिक शमी नंतर आता आपल्याला युजवेंद्र चहलच्या पार्टनरनेही त्यांना डिवॉर्स दिला. 2 दिवसापासून सोशल मीडियावर युजवेंद्र चहलच्या डिवॉर्सची बातमी तुम्ही ऐकलीच असेल. ह्या तिघानंतर चहलनी एकूणमेकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. दोघांनीही सोबतचे फोटो डिलीट केले. मित्रांनो, या चहलनी धनश्री सोबत लग्न केल्यानंतर काही जणांनी त्यांच्यावर टीकाही केली, पण चहलनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. सर्व फोकस, सर्व ध्यान धनश्रीकडे दिले. स्वतःच्या करिअरकडे सुद्धा लक्ष दिले नाही. आपल्याला माहीत आहे की लग्नाआधी धनश्री वर्मा ह्या टिकटॉक स्टार होत्या. ह्यानंतर त्यांची भेट आणि त्यानंतर त्यांचे लग्न आणि आता उद्ध्वस्त. युजवेंद्र चहलने बायकोसाठी क्रिकेटकडे फोकस कमी केले. त्यांच्या सोबत रील बनविण्यासाठी एवढे व्यस्त झाले की त्यानंतर इंडियन टीममधून सुद्धा बाहेर जावे लागले. त्यानंतर ती फक्त IPL खेळताना दिसले. पण विचार करा, ज्याने आपल्या करिअरपेक्षा जास्त आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला, पण आज तोच आयुष्याचा जोडीदार त्यांच्या वाईट वेळेस त्यांना साथ देण्याऐवजी त्यांना लात मारून गेला. मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आताही सांगतो, लाखो करोडो रुपये असतानाही सुद्धा प्रेमात वाईट वेळ असल्यास लात भेटतेच. तर तुम्ही काय आणि आम्ही काय, त्यामुळे एक सांगतो, योग्य जोडीदार निवडा. ती गरीब असू द्या, समजूतदार असू द्या, पैशाने थोडा कमी असू द्या, तो मुलगा असो या मुलगी, तो या ती त्याच्या जोडीदाराला जीव देणारा असावा.